सायटिका स्लिप डिस्क हा एक्सरे जर बघितला माऊलींचा हा पूर्ण तिरका झालेला आहे. इथे 2 डिस्कमधली स्पेस ही बरीच कमी झालेली आहे. इथे बघा तुम्ही सगळ्या गाद्या ह्या बाहेर आलेल्या आहेत. बऱ्याच वेळा 1 2 3 4 5 6 गाद्या बाहेर होत्या 1 वर्षापूर्वी आणि आजचा MRI जर त्यांचा बघितला तर डिस्क स्पेस ही वाढलेली आहे. एपिकॅनॉलचे डायमीटर हे चेंज झालेले आहेत. इथं जर तुम्ही बघितलं 2000 हा जुना MRI आहे त्यांचा 2024-25 ऑक्टोंबर आणि आजचा 24/3/2026. L1 L2 इथे 9 mm आहे. इथे जर तुम्ही बघितलं 12.3, L2 L3 7.2, इथे 13 mm, 6.7 L3 L4, इथे बघा 11.9. तर स्लिप डिस्कचं ऑपरेशनच लागतं असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांना वाटतं की गादी बाहेर आल्यानंतर इथे आपण बघून घेऊयात 2 मणके ह्याच्यामध्ये ही डिस्क, दिस इज द न्यूक्लियस पल्पस आणि दिस इज द ॲन्युलस फायबर. जेव्हा डिस्क बाहेर येते, या माऊलिंगमध्ये 5 ठिकाणी डिस्क बाहेर होती. 5 ठिकाणचं ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, पण आज 1 वर्षानंतर त्या सुंदर चालतात आहे, सुंदर त्यांचं सगळं योगा करतात आहे, रोजचं चालणं अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी MET एक्सरसाइज करतात आहे. तर प्रत्येक स्लिप डिस्कमध्ये आपल्याला डायग्नोसिस ॲक्युरेट करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांमध्ये डायग्नोसिस जे आहे म्हणजे बऱ्याच वेळा पेन हे मस्क्युलर असतं, काही पेशंटमध्ये पेन हे डिस्कोजेनिक असतं. पॅथॉलॉजी डिस्कची पिंचिंग होतं आणि त्यामुळे बऱ्याच पेशंटमध्ये L3 L4मध्ये डिस्क जेव्हा बाहेर येते तेव्हा मांडीचा भाग दुखायला लागतो. L4मध्ये कंबर आणि पिंडरीचा भाग दुखायला लागतो. L5 S1मध्ये पूर्ण सायटिक नर्व ही पिंच होते. तर एक लक्षात घ्या, 2 डिस्कमधलं हे अंतर वाढवणं आणि हे वाढवत असताना तिथले फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे काय, तर मसल 2 मसलमध्ये फेशिया असतो, बोन आणि मसलमध्ये फेशिया असतो. तिथलं जे कवरिंग आहे ते कवरिंग एका विशिष्ट मसाजद्वारे वाढवलं जातं. कुठे कुठे रिलीजेस दिले जातात, कुठे कुठे हंटर पॉईंट्स असतात, कुठे कुठे ट्रिगर बँड्स असतात, कुठे कुठे नोड्स असतात. ते नोड्स डिझॉल्व केल्यानंतर तिथला फेशिया हा रिलीज होतो आणि त्यानंतर वेदना या कमी होतात. काही पेशंटमध्ये मसल बॅलन्स करावे लागतात, काही पेशंटमध्ये बोन बॅलन्स, जसं क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंटने 2 मणक्यातलं अंतर वाढवावं लागतं जेणेकरून तिथली डिस्पेस वाढेल. काही पेशंटमध्ये डिकॉम्प्रेशन टेबल्स यूज केले जातात, काही पेशंटमध्ये मोबिलायझेशन करावं लागतं, काही पेशंट्समध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन, जसं ऑर्गन कधी कधी लिव्हर किडनी तिथले लिगामेंट खूप टाईट होतात आणि मागच्या मणक्यावरती ते प्रेशर येऊन तिथले कडक होऊन जातात आजूबाजूचे स्नायू, त्याला म्हणतात पॅरामस्क्युलर स्पाझम. तर एक लक्षात घ्या, ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, घाबरून जायचं नाही आहे. नक्कीच ती डिस्क ही आत जाते आणि तुम्हाला आत्ता मी MRI दाखवला आहे. तर ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे, स्लिप डिस्कमुळे जबरदस्त त्रास होतो आहे, वेदना होतात, सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडती आहे, तर या मॅन्युअल थेरपी ज्या आहेत, जसं स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, व्हिसरल मॅनिप्युलेशन, न्यूरल मॅनिप्युलेशन, क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट, आयुर्वेदिक औषधं, हे जर एकत्रित दिलं गेलं आणि डायग्नोसिस व्यवस्थित झालं की हा त्रास ॲक्च्युअल प्रत्येक वेळेस त्रास हा बदलत जातो. एकसारखा त्रास, एकसारख्या वेदना कुठल्याच पेशंटमध्ये नसतात. कधी कधी मसल पिंचिंग असतं, कधी कधी लिगामेंट पिंचिंग असतात, कधी कधी नर्व पिंचिंग असतं, कधी कधी डिस्कवरती इन्फ्लामेशन झालेलं असतं. प्रत्येक केस प्रत्येक वेळेस ट्रीटमेंट ही महिन्यातनं 1 वेळा असते. प्रत्येक वेळेस ते डायग्नोसिस करावं लागतं की कुठनं त्या वेदना आहेत आणि मेन रूट कॉज म्हणजे जी गादी बाहेर आली आहे त्या गादीला परत आतमध्ये जाण्यासाठी मार्ग तयार करून द्यावा लागतो. ही स्पायनल कॉर्ड बघा, त्या पेशंटची पूर्ण ओपन झाली आहे. पूर्वीचा MRIची फिल्ममध्ये पूर्ण आतमध्ये गेली होती गादी, पूर्ण बाहेर होती. आज गादी 70% आतमध्ये गेलेल्या. स्पायनल कॉर्ड इथे बघितलं तर तुम्ही पूर्ण ओपन झालेले आहे. ठीक आहे, तर ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं, काळजी करायची नाही.